स्टुडंट्स, आता आपण बघूयात की फंडामेंटल्स ऑफ मायक्रो कंट्रोलर अँड ऍप्लिकेशन्स हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमध्ये 2 दिवसात आपण कशा पद्धतीने स्टडी करून चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकतो. तर आपण बघितलं की हा जो सब्जेक्ट आहे FMA, यामध्ये आपल्याला 2 गोष्टींवर भर द्यायचा आहे. फर्स्ट जो आहे तो आहे प्रोग्रॅमिंग पार्ट. ओके, जर तुम्ही प्रोग्रॅमिंगला अटेम्प्ट केलं, प्रोग्रॅमिंग क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, तर तुम्ही इथे 100% मार्क्स ऑब्टेन करू शकतात. आणि सेकंड जो पॉइंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला प्रॉपर डायग्राम ड्रॉ करायचे आहेत, कारण की डायग्राम इंडिकेट्स 100% और फुल मार्क्स. ओके, सो डायग्राम इंडिकेट फुल मार्क्स, तिथे लिहिलेलं पण असतं क्वेश्चन पेपरवर बघा, डायग्राम इंडिकेट्स फुल मार्क्स. तर ह्या सब्जेक्टसाठी FMA साठी आपल्याला 2 गोष्टींवर जास्त भर द्यायचा आहे. तो एक आहे प्रोग्रॅमिंग आणि दुसरा आहे डायग्राम. त्यामुळे फक्त प्रोग्रॅमिंग आणि डायग्राम यावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं या 2 दिवसात शेवटच्या, तर तुम्हाला 100% चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करता येईल. तर युनिट नंबर 3 जर आपण बघितलं, युनिट नंबर 3 हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे टायमर प्रोग्रामिंगवर आहे, टायमरवर आहे. ठीक आहे, तर या टायमर मध्ये बघा, जर तुम्ही बघितलं तर डेटा टाइप्स हा एक टॉपिक आहे की त्यावर क्वेश्चन विचारला जातो जनरली. तर तुम्हाला या युनिटमध्ये डेटा टाइप्स ऑफ एम्बेडेड सी हा टॉपिक करायचा आहे. त्यानंतर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टाइम डिले वर क्वेश्चन विचारला जातो आणि टायमरचे मोड्स. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, स्पेशली तुम्हाला सगळे फॉर्मॅट्स टीकॉन, टीमॉड, ओके, हे टायमरचे जे 2 फॉर्मॅट आहे टीकॉन, टीमॉड, हे लर्न करा, कारण की 100% यापैकी यावर क्वेश्चन्स विचारला जातो. त्यानंतर तुम्ही जेव्हा हा टीमॉड रजिस्टर स्टडी कराल त्याच सोबत तुम्हाला टायमर मोड स्टडी करायचे. ठीक आहे, तर टायमर मोड्स तुम्हाला स्टडी करायचे. आणि इथे तुम्हाला डिले प्रोग्राम जो आहे, डिले प्रोग्राम विचारलाच जातो 100%. प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपर बघितले तर यावर आपल्याला डिले साठी प्रोग्रामिंग करायची आहे. तर इथे तुम्हाला पॅटर्न फिक्स आहे, एकतर मोड 0 किंवा मोड 1. जनरली मोड 1च विचारला जातो. ठीक आहे, तर यावर तुम्हाला ह्या युनिटमध्ये, आणि पुढचं आहे एक पोर्ट स्ट्रक्चर, त्यावर पोर्टवर तुम्हाला टॉगलिंग साठी क्वेश्चन पेपर विचारलेला आहे. एखादी पिन दिली जाते, लेट से P1.2, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ती पिन टॉगल करायची आहे. तर तुम्ही जर बघितलं तर युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला टायमर आणि पोर्ट हे 2 टॉपिक आहे, त्यावर डेटा टाइप्स हा जवळपास 100% क्वेश्चन विचारला जातो. हा जो फॉर्मॅट आहे हा तर 100% आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये एक तरी टीकॉन किंवा टीमॉड, किंवा काही क्वेश्चन पेपर मध्ये बोथ टीकॉन, टीमॉड हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे झालं शॉर्ट मध्ये की युनिट नंबर 3 मध्ये हे टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ते करायचेच आहे. त्यानंतर जर आपण बघितलं युनिट नंबर 4 मध्ये, तर युनिट नंबर 4 जो आहे तो इंटरप्ट स्ट्रक्चर, आणि त्यातच त्यांनी एडीसी पण टाकलेला आहे टॉपिक. ठीक आहे, तर इंटरप्ट स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इंटरप्ट स्ट्रक्चर म्हणजे कुठल्या कुठल्या टाइपचे इंटरप्ट आहे ते, त्यानंतर आई आणि IP हे 2 फॉर्मॅट इथे 100% विचारले जातात, की इंटरप्ट इनेबल आणि इंटरप्ट प्रायोरिटी हे 2 फॉर्मॅट तुम्हाला इथे करायचे. त्यानंतर यावर पण एक प्रोग्राम जनरली विचारला जातो. ठीक आहे, तर या पण मध्ये जो तुमचं प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये जे प्रोग्राम आहे ते प्रिपेअर करायचे. 2 किंवा हार्डली एक प्रोग्राम विचारला जातो की IP एका क्वेश्चन पेपर मध्ये विचारलाय की मला इंटर प्रायोरिटी चेंज करायची, तर कुठला प्रोग्राम लिहा. आणि नेक्स्ट जो आहे तो आहे एडीसी. ठीक आहे, तर ह्या एडीसी मध्ये तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहे. एक तर आहे पिन ज्या आहे इम्पॉर्टंट, त्याचं एक्सप्लेनेशन, आणि दुसरा पॉइंट आहे डायग्राम, एडीसी इंटरफेसिंगची डायग्राम. तर यावर 100% एक क्वेश्चन असणार आहे, यावर 100% क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे इथे लिमिटेड खूप छोटा सिलेबस आहे आणि टॉपिक पण खूप सोपे. तर त्या पद्धतीने तुम्हाला युनिट नंबर 3, 4 चा स्टडी करायचा आहे. आता आपण युनिट नंबर 5 जर बघितलं तर युनिट नंबर 5 मध्ये
जो आहे तर युनिट नंबर 5 मध्ये जो टॉपिक आहे तो आहे सिरियल कम्युनिकेशन. युनिट 5 हा तुमचा आहे सिरियल कम्युनिकेशन. ठीक आहे, तर सिरियल कम्युनिकेशन मध्ये परत तुम्ही जर नीट बघाल तर तुम्हाला इथे एसकॉन हा विचारला जातो फॉर्मॅट. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला जो प्रोग्रामिंग विचारले जाईल, एक आहे ट्रान्सफरचा प्रोग्राम आणि दुसरा आहे रिसिव्हचा प्रोग्राम. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला एक आहे, दोन गोष्टी करायच्या आहे. इथे एक तुम्हाला स्टेप्स करायचे आहे आणि इथे एक छोटासा प्रोग्राम. इथे पण रिसिव्हच्या स्टेप्स आणि याच्यासाठी एक प्रोग्राम. बस 100% यावर क्वेश्चन विचारणार आहे. एक एसकॉन फॉर्मॅट करा, त्यानंतर ट्रान्सफरच्या ज्या स्टेप्स आहे की ट्रान्सफर करण्यासाठी ज्या स्टेप्स आपण फॉलो करतो त्या स्टेप्स आहे 7 ते 8 त्या पाठ करा. त्यानंतर यावर एक प्रोग्राम ए लेटर ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कुठलं एक लेटर ट्रान्सफर करण्यासाठी सिरियली विचारला जातो. आणि रिसिव्हरच्या बाबतीत पण सेम आहे, स्टेप्स करा टू रिसिव्ह द डेटा आणि त्याच्याच रिलेटेड एक प्रोग्राम. तर 100% इथे सुद्धा आपण या युनिटमध्ये युनिट नंबर 5 मध्ये 100% स्कोरिंग करू शकतो. युनिट नंबर 5 मध्ये आणखी एक टॉपिक आहे, तो जो आहे तो GSM. ओके, तर यावर राईट शॉर्ट नोट किंवा इंटरफेसिंग विचारली जाते. तर इथे तुम्हाला AT कमांड साठी एक शॉर्ट नोट प्रिपेअर करायची आहे आणि इथे तुम्हाला दुसरा प्रिपेअर करायचा आहे डायग्राम. ओके, इंटरफेसिंग डायग्राम ऑफ GSM. तर बस एवढेच टॉपिक आहे, याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाहीये. 100% एक प्रत्येक याच्यावर एक एक क्वेश्चन येणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे 100% तुम्ही इथे स्कोरिंग करू शकतात. युनिट नंबर 6 जर बघितलं तर युनिट नंबर 6 जो आहे तो आहे इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. तर इथे व्होल्टेज किंवा करंट किंवा पॉवर. ओके, सो यात पण तुम्हाला प्रोग्राम नाहीये, इथे तुम्हाला ब्लॉक डायग्राम करायची आहे. ओके, ब्लॉक डायग्राम अपेक्षित आहे इथे एक्झामला, त्यामुळे इथे याच्या करंट व्होल्टेज पॉवर मेजर करण्याची ब्लॉक डायग्राम तुम्हाला 100% विचारलीच जाणार आहे. त्यानंतर स्टेपर मोटर हा टॉपिक आहे, 100% यावर क्वेश्चन विचारलाच जातो. तर इथे तुम्हाला स्टेपर मोटर साठी परत इथे प्रॉपर डायग्राम करायची, इंटरफेसिंग डायग्राम आणि त्याचा एक छोटासा प्रोग्राम क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज साठीचा. त्यानंतर यावर एक रिले आणि LED आणि कीबोर्ड, एक कीबोर्ड, त्यानंतर एक LED आणि एक रिले. ओके, तर जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितला मागचे तर तुम्हाला बस बघेल एक 100% प्रत्येक टॉपिकवर एक क्वेश्चन विचारलाय, एक तर ऑर मध्ये किंवा ऑर मध्ये क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, तर हा पेपर सॉल्व्ह करताना काय फॉलो करायचंय तर एक लक्षात ठेवा की यामध्ये जेव्हा तुम्ही FMA पेपर सॉल्व्ह कराल तर सगळ्यात पहिले एक प्रिकॉशन घ्यायचंय की जनरली क्वेश्चन ABC, ओके, की ऑर क्वेश्चन नंबर 2ABC. जेव्हा आपण क्वेश्चन नंबर 1 किंवा क्वेश्चन नंबर 2 सिलेक्ट करणार त्यामध्ये तुम्हाला एक फॉलो करायचंय की गो फॉर प्रोग्रामिंग. ठीक आहे, ज्यामध्ये प्रोग्रामिंग असेल तिथे जा, किंवा दुसरा ऑप्शन आहे डायग्राम. असा क्वेश्चन सिलेक्ट करा की ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता येणार आहे. ठीक आहे, कारण की प्रोग्राम जर तुम्ही लिहिला तर प्रोग्रामला आउट ऑफ मार्क्स मिळतात, डायग्राम असेल तर त्या क्वेश्चनला आउट ऑफ मार्क्स मिळतील. पण तुम्ही फक्त थेरी क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्हाला, जसं फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे, थेरी क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, हा थेरी क्वेश्चन आहे, याला सपोज 6 मार्क्स आहे, पण थेरीला पूर्ण मार्क्स दिले जात नाही. तिथे तुमचा एक तर एक्झामिनर 5 किंवा 4 किंवा 5 देईल. पण जर एखादा हा प्रोग्राम तुमचा प्रोग्रामिंग आहे आणि तुमचा प्रोग्राम अॅक्युरेट असेल तर इथे 6 पैकी 6 मार्क्स दिले जातील. किंवा इथे तुमचा एक क्वेश्चन थेरी आहे पण त्याला एक सपोर्टिंग तुमच्याकडे डायग्राम आहे, डायग्राम ड्रॉ करून तो तुम्ही करू शकता, तर इथे सुद्धा तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळू शकतात. तर या पेपरमध्ये सगळ्यात पहिले अटेम्प्ट तुम्हाला सगळ्या डायग्राम ड्रॉ करायचे, प्रॉपर प्रॅक्टिस करा डायग्रामची आणि त्या डायग्राम ड्रॉ करा, इंटरफेसिंग डायग्राम ड्रॉ करायच्या आणि प्रोग्रामिंग आणि जे फॉर्मॅट आहे एसकॉन, टीऑन याचे फॉर्मॅट हे तुम्ही लर्न करा. कारण की हे फॉर्मॅट तुम्हाला जर आता टिकॉनचा फॉर्मॅट विचारला 6 मार्कला, तुमचा फॉर्मॅट
पूर्ण अॅक्युरेट असेल आणि तुम्ही प्रत्येक सिंगल बीट मध्ये सिंगल सेंटेन्स मध्ये प्रत्येक बीटचा मिनिंग लिहिला तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स 100% मिळतात. तर हा पेपर खूप सोपा आहे. सिस्टमॅटिक स्टडी करू आपण, यामध्ये 100% चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर पेपर. थँक्यू.